नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आजची नोकरीची संधी आहे. रेल्वेमध्ये विविध पदांकरता भरती निघालेली आहे. सेंट्रल रेल्वेमध्ये विविध पदांकरता भरती निघालेली आहे. SSC ग्रुप डी ची पोस्ट आहे. याला पहिला आणि 7वा वेतन याचा आयोग जो आहे तो त्याला लागू होणार आहे. तो व्हिडिओला संपूर्ण पाहायला नक्कीच विसरू नका. बघा 100% तुम्हाला ह्याच्यामध्ये जाहिरात किती आहे, जागा किती आहे, त्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. याच्यामध्ये बघा डेट ऑफ नोटीस कधी आलेली आहे ती आहे 2024ला आलेली आहे. 28/12ला डेट पब्लिकेशन ते 22/1/2025ला झालेले आहे. ओपनिंग आणि टायमिंग जे आहे रजिस्ट्रेशनचं ते आहे 23 तारखेपासून स्टार्ट झालेलं आहे. म्हणजे आजपासून विद्यार्थी मित्रांनो सुरू झालेलं आहे याचं ॲप्लिकेशन फॉर्म भरायची प्रोसेस. आणि यासाठी लास्ट डेट जी आहे ती म्हणजे 22 तारीख आहे पुढच्या महिन्यातली. सो याच्यामध्ये तुम्ही पेमेंट करायची जी लास्ट डेट आहे ती 23/2/2025 तारीख आहे. आणि 25 तारखेपर्यंत तुम्ही रेल्वेच्या याच्यावरती डेट आणि टाईम मॉडिफाय आणि करेक्शन करू शकता. सो ह्याला 1 ते 7वा वेतन आयोग जो आहे तो तुम्हाला लागू करण्यात येईल. त्यानंतर तुमचं जे इनिशियल पे आहे ते आहे 18,000 असणार आहे. आणि सगळं स्टायपंड वगैरे सगळं धरून तुमच्या त्याच्यामध्ये भरपूर वाढायची शक्यता आहे. आता यामध्ये बघा वयोमर्यादा जी आहे ते 18 ते 36 वर्षापर्यंतची आहे. आणि यासाठी टोटल व्हॅकन्सी 32,438 इतक्या व्हॅकन्सीज आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला लक्षात घेण्यासारखे भरपूर मुद्दे आहेत. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एवढ्या प्रचंड पद्धतीने व्हॅकन्सी निघालेल्या आहेत. त्यासाठी मेडिकल फिटनेस टेस्ट असणं आवश्यक आहे. मेडिकल स्टँडर्डनुसार तुमची योग्य ती पात्रता असेल ज्या त्या पोस्टसाठी तर ती तुम्हाला अलॉट केलं जाईल. यासाठी एज लिमिट जी आहे ते तुम्हाला त्याच्याविषयी सुद्धा डिटेल माहिती याच्यामध्ये मिळणार आहे. सो फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, त्याच्यानंतर एक्झामिनेशनची प्रोसेस कशी होणार आहे, एक्झाममध्ये तुम्ही चिटिंग केल्यानंतर तुम्हाला काय त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम कशी आहे, त्याच्यानंतर जनरल इन्स्ट्रक्शन त्याच्या कशा आहेत. मित्रांनो ही जी जाहिरात आहे मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा शेअर करणार आहे. सो याच्यामध्ये पोस्टिंग कशा प्रकारे होणार आहे, वॅकन्सीज किती आहेत, या सगळ्या गोष्टींची देखील याच्यामध्ये डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. सो सध्या तरी तुमच्यासाठी इतकीच माहिती आवश्यक आहे की एवढ्या सगळ्या जागा निघालेल्या आहेत. तुम्ही रेल्वेच्या वेबसाईटवरती जाऊन सुद्धा हा फॉर्म भरू शकता. तुम्हाला एका क्लिकवर सुद्धा ते अवेलेबल होणार आहे. त्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. याच्यासाठी एज लिमिट जे आहे ते 18 ते 36 वर्षांचं आहे. SC STसाठी 5 वर्षाची वयोमर्यादेची एक्सटेन्शन आहे. आणि बाकी 45 वर्षापर्यंतसुद्धा जे डिसेबल लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ते अवेलेबल आहे तो ऑप्शन्स. त्याच्यामध्ये एज रिस्ट्रिक्शनचा तो एक महत्त्वाचा कॉलम आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे ते जे आहे ॲज पर एज्युकेशनल टेक्निकल जे काय नॉलेज असेल तुमचं पोस्टनुसार वेगवेगळ्या पद्धतीचा डिप्लोमा किंवा डिग्री इंजिनिअरिंगची पाहिजे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. सो आता एक्झामिनेशनची फी जी आहे ती ओपन कॅटेगरीसाठी 500 रुपये आहे. आणि PWD SC फिमेल ट्रान्सजेंडर SC STसाठी 250 रुपये इतके आहे. सो मोड ऑफ पेमेंट ऑनलाईन पण आहे, तुम्ही DD पण काढू शकता, ऑफलाईन आहे सिस्टीम त्याच्यामध्ये नाही. ते इकॉनॉमिक बॅकवर्ड सेक्शनसाठी सुद्धा त्याच्यासाठी वेगळी तरतूद करण्यात आली आहे. रिफंड जो आहे तो रिफंडसुद्धा कशा प्रकारे द्यायचा तो सुद्धा त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. रिझर्वेशन कशा प्रकारे लागू होणार आहे त्या बाबतीमध्ये सुद्धा याच्यामध्ये महत्त्वाची जी सूचना आहे तर त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. सो ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही ॲसिड अटॅक झालेला असेल, लेप्रसी असेल, मेंटल डिसॅबिलिटी असेल, मग त्याच्या सगळ्या क्रायटेरिया एक्सप्लेन केलेला आहे. त्याच्यामध्ये कोणकोणती सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे, रेल्वेच्या कायद्याअंतर्गत कोणकोणत्या पद्धतीचं म्हणजे नो ऑब्जेक्शन NOC कुठून घ्यायचं आहे तुम्हाला, त्यानंतर रिक्रुटमेंटची प्रोसेस कशी असणार आहे. सगळ्यात पहिले CBT असणार म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे ऑनलाईन. त्याच्यामध्ये काही एक प्रश्न मल्टिपल टाईप क्वेश्चन्स असतील बघा कसे असतील. याच्यामध्ये एकूण 90 मिनिटाची परीक्षा होणार आहे आणि 100 प्रश्न त्याच्यामध्ये असतील. जनरल सायन्सचे 25 प्रश्न, मॅथमॅटिक्सचे 25 प्रश्न, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगचे 30 आणि जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअरचे एकूण 20 प्रश्न असतील. तर ह्याच्यासाठी 1/3 ही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असेल. आणि यासाठी मिनिमम कट ऑफचा क्रायटेरिया जो आहे तो अनरिझर्वसाठी 40% आहे, SC STसाठी 30%चा आहे. आता याच्यामध्ये सिलेबस दिलेला आहे. मॅथमॅटिक्ससाठी कोणता सिलेबस आहे, जनरल इंटेलिजन्ससाठी कोणता सिलेबस आहे, जनरल सायन्ससाठी फिजिक्स केमिस्ट्री, त्यानंतर 10वीच्या लेवलवरती सगळ्या गोष्टींची याच्यामध्ये सोय करण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये बघा आपण मेल कॅन्डिडेट फिमेल कॅन्डिडेटसाठी याच्यामध्ये फिजिकल टेस्टसुद्धा तुम्हाला द्यायची आहे. त्याच्यामध्ये वजन उचलता आलं पाहिजे, 100 मीटर 1000 मीटरची 4 मिनिटामध्ये रनिंग तुम्हाला करता आले पाहिजे. मग प्रेग्नेंट महिलांचं सिलेक्शन कशाप्रकारे, ट्रान्सजेंडरचं सिलेक्शन कशाप्रकारे, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची एक स्टेप होणार आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्यानंतर प्रॉपरली तुमचं नॉमिनेशन मार्कांच्या आधारे करण्यात येईल. मग याच्यासाठी बघा तुम्हाला ॲप्लिकेशन करावे लागेल
ऑनलाईन ॲप्लिकेशन करावं लागेल. त्यासाठी मिस्टेक टाळण्यासाठी बघा तुम्हाला याच्यामध्ये ऑनलाईन म्हणजे फोटो कसे त्याच्यामध्ये टाकायचे, त्याच्यासाठी किती साईज पाहिजे फोटोची, त्यानंतर सिग्नेचर तुम्हाला अपलोड करायचे आहे, SC/STचं कास्ट सर्टिफिकेट असायचं ते अपलोड करायचं आहे, तुम्हाला उत्पन्नाचा दाखला वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड करायच्या आहेत. आता याच्यामध्ये बघा मॉडिफिकेशन एक्झाममध्ये काय समजा अचानक काही त्रुटी आल्या तर सगळ्या गोष्टींची मान्यता कशा प्रकारे करायची आहे त्यासुद्धा याची माहिती दिली आहे. त्यानंतर परीक्षेच्या 10 दिवस आधी तुम्हाला कॉल लेटर येऊन जाईल. त्याच्यानंतर फ्री ट्रॅव्हल फॅकल्टी आहे, तुम्हाला STमध्ये तुम्ही मोफत प्रवास करू शकता. याच्यामध्ये ओरिजिनल सर्टिफिकेट दाखवलं तर तुम्ही सेंटरला एक्झाम सेंटरला येऊ शकता. व्हेरिफिकेशन जे आहे ते ओरिजिनल डॉक्युमेंट्सचं फॉर्मॅट सर्टिफिकेटचं तिथं प्रॉपरली केलं जाईल. त्याच्यानंतरने जे काही मिसलेनियस प्रॅक्टिसेस आहेत त्या तुम्ही केल्या तर तुमच्याविषयी करण्यात येईल. आता ह्याच्यामध्ये बघा विविध पद्धतीच्या कॅटेगरीज त्याच्यामध्ये डिफाईन केलेल्या आहेत. त्याची डिटेल जे आहेत मित्रांनो तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येणार. आता ह्याच्यामध्ये बघा कास्ट सर्टिफिकेटचा फॉर्मॅट आहे, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटचा फॉर्मॅट आहे, याच्यामध्ये सेल्फ अटेस्टेड आहे, इन्कम सर्टिफिकेटचा फॉर्मॅट ह्याच्यामध्ये दिलेला आहे. त्याच्यानंतरने EBC इकॉनॉमिक सर्टिफिकेट आहे, त्याच्यानंतर डिक्लेरेशन सेल्फ डिक्लेरेशन करायचं की वरली सगळी माहिती बरोबर आहे. आणि कास्ट व्हॅलिडिटी डिसॅबिलिटीचं सर्टिफिकेटचा नमुना याच्यामध्ये दिलेला आहे. याच्यामध्ये मेडिकल सर्टिफिकेटचा नमुना आहे, कशा प्रकारचा डिसीज झालेला आहे, कोणतं काय ते सगळ्या गोष्टींच्या ह्याच्यामध्ये आहे. एक लेटर आहे, सर्टिफिकेट ऑफ हॅव्हिंग लेस दॅन 40% डिसॅबिलिटीचं सर्टिफिकेट आहे. बाकी या सगळ्या गोष्टी तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता, वेगवेगळ्या पद्धतीचे सर्टिफिकेट्स आहेत. सो आता ह्याच्यामध्ये पोस्टचे कोणकोणते पॅरामीटर्स आहेत बघा. याच्यामध्ये मिनिमम क्वालिफिकेशन जे आहे तुम्हाला 10वी पास पाहिजे किंवा इक्विव्हॅलेंट पाहिजे, अप्रेंटिसशिप वगैरे पाहिजे, या सगळ्या गोष्टी. पोस्टचे पॅरामीटर्स बघा, पोस्टची संख्या काय, असिस्टंट आहे, वर्कशॉपमध्ये असिस्टंट आहे, कॅरियज और वॅगन असिस्टंट आहे. त्याच्यानंतर लोको शेडचं आहे, लोको शेड इलेक्ट्रिकल लोको ऑपरेशन्ससाठी आहे. त्यानंतर असिस्टंट आहे मशीनचं, त्यानंतर पॉईंट्समॅन आहे, ट्रॅकमॅन आहे. या सगळ्या पदांची भरती निघालेली आहे. सो कोणकोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये कोणकोणत्या विभागामध्ये आहेत बघा. सगळ्यात पहिले मुंबई, महाराष्ट्राची राजधानी, आर्थिक राजधानी. वेस्टर्न रेल्वेमध्ये मुंबईमध्ये एकूण जागा भरपूर आहे. त्याच्यामध्ये अनरिझर्व जागा आहेत 1892 जागा आहेत, SCसाठी 701 जागा आहेत, STसाठी 351 जागा आहेत, OBCसाठी 1261 जागा आहेत, EWSसाठी 4607 जागा आहेत, एक्स एक्झामसाठी 4672 जागा आहेत आणि टोटल अशा मिळून 4772 जागा आहेत. त्याच्यानंतर बाकी मग इतर सगळ्या गोष्टी याच्यामध्ये डिटेल्स दिलेल्या आहेत, त्या तुम्ही बघून घ्या. त्याच्यामध्ये आता जयपूरसाठीच्या एकूण जागा ज्या आहेत टोटलच्या डायरेक्ट तुम्हाला टोटल करून सांगतो मित्रांनो 1433 जागा आहेत. त्याच्यानंतर हुबळी जे आहे ते साऊथ वेस्टर्न रेल्वेमध्ये तर त्याच्यासाठी एकूण टोटल जागा आहे ते 503 जागा आहेत. त्याच्यानंतर तुम्ही जबलपूरसाठी जर बघितलं तर जबलपूरसाठीच्या एकूण जागा आहेत 1614 जागा आहेत. भुवनेश्वरच्या 964 जागा एकूण आहेत. त्यानंतर बिसापूरच्या आहेत 1337. त्यानंतर नॉर्दर्न रेल्वे न्यू दिल्लीच्या एकूण 4785 जागा आहेत. त्यानंतर चेन्नईसाठीच्या 2694 जागा आहेत. गोरखपूरच्या नॉर्थ ईस्टर्न रेल्वेच्या 1370 जागा आहेत. गुवाहाटीच्या 2048 जागा आहेत. कोलकात्याच्या एकूण 1817 जागा आहेत. आणि पुन्हा मुंबई सेंट्रलच्या जर बघायला गेलं तर 3244 जागा आहेत. म्हणजे अशा मिळून एकूण हाजीपूरच्या पण 1251 जागा आहेत. त्यानंतर प्रयागराजच्या 2020 जागा आहेत. कोलकात्याच्या 1044 जागा आहेत. त्यानंतर साऊथ सेंट्रल रेल्वे ज्या आहेत सिकंदराबादच्या 1642 जागा आहेत. अशा मिळून एकूण 36,000पेक्षा जास्त जागांची रिक्रुटमेंट तुम्हाला करण्यात आलेली आहे. सेंट्रल रेल्वेच्या माध्यमातून विविध पदांची पोस्टिंग तुम्हाला इथे मिळू शकते. याच्यामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या जागा आहेत. त्याच्यामध्ये मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रिकल आहे, ट्रॅफिक आहे, इंजिनिअरिंग आहे, अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या जागा तुम्हाला ह्याच्यामध्ये क्लास ड या पदासाठी वॅकेन्सी आहेत. 10वी 12वी आणि ITI या बेसिसवरती या जागा निघालेल्या आहेत. सो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला सांगा. आणि तुमच्या रेल्वेची तयारी करणाऱ्या, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्या. आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो आणि ऑल द बेस्ट फॉर एक्झामिनेशन. लगेच फॉर्म भरा. थँक्यू.